हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मला माफ करा, मला सांगायचं विसरून गेली की सकाळचा भाग आहे ना, तर जस्ट संध्याकाळचा भाग आहे ना, 2 भागमध्ये केले. तर सकाळी कार्तिकच्या पप्पाचा पार्सल आलेला ना, त्याचा पुढचा ना व्हिडिओ कंटिन्यू आहे. तर म्हणून हे 2 भाग सांगायचं माझ्या लक्षात राहिलं नाही, मला माफ करा. तर हे बघा, मी पुसून घेते. सकाळी मांडणी पुसून घेतली आणि आता हे संध्याकाळी पुसून घेते. तर तोपर्यंत लगेच कार्तिकचे पप्पा आले आणि कार्तिक म्हटलं की ओपन करायचं म्हणले, तेवढंच पुसली आणि डायरेक्ट ओपन करायला आली. आणि हे बघा, कार्तिकच्या पप्पाचं पार्सल आहे ना, ते ओपन करतात आहे. आमच्यात कसं माहिती आहे का, पार्सल येऊन दे नाही येऊन दे, म्हणजे सगळं तिघांनी एकत्रच ओपन करायचं, असा आमच्यात नियम आहे. तर माझं पार्सल असून दे किंवा कार्तिकचं असून दे किंवा कार्तिकच्या पप्पाचं, कोणी पण मागून दे, कोणाचं पण असून दे, पण आम्ही तिघंजण घरात एकत्र असलं तरच ओपन करतात, नाहीतर ते तसंच ठेवायचं. तर कार्तिकने पप्पानी ना मागवलेलं पार्सल आहे ना, ते शेकायचे. म्हणजे अंग दुखलं, कंबर दुखली वगैरे आलं ना, तर गरम पाण्याचं शेक आहे ना, गरम पाण्याने आपण अंग शेकतो ना, तसं ते आहे. फक्त इलेक्ट्रिकवर ना ते गरम करायचं, लायटिंगचं. गरम झाल्यानंतर ते आपोआप लाईट बंद होते, तर आवाज येतो. तर शेकायचं. तर त्याच्या अगोदर पण आणलेलं, ते काहीच कारणामुळे हातातून सटकलं वाटतं, ते फुटलं वाटतं. त्याच्यासाठी हे नवीन परत मागवलं आहे असं. तर अंगावर शेकायचं हे, आणि तुम्हाला मी दाखवते कसं लावायचं, कसं करायचं. तर ते असं पकडायचं आणि असं शेकायचं आहे. तर त्याची फ्यूज बघा, ते सफेदवाला आहे ना गोल, ते वरती करायचं बघा. कार्तिक करतोय, तर कार्तिक म्हटलं की मी लावतो. म्हटलं कार्तिकला दिलं लावायला आणि तो म्हटलं की मी करतो. तर हे असं लावायचं. त्याच्यानंतर मग लाईट चालू करायची, म्हणजे बटन चालू करायचं. ते आवाज लाईट लागते लाल कलरची त्याच्यात, आणि ते बंद झालं की समजायचं गरम पाणी झालं, म्हणजे गरम पिशवी झाली. तर त्याच्याने काही पण शेकू शकतो, अंग शेकू शकतो. म्हणजे आपण कसं म्हणतात, गरम पाण्याच्या पिशवीने आपण शेकायचं आहे, तर तसं ते आहे त्या टाईपमध्ये. तर खूप उपयोगी आहे आणि छान आहे हे. तर मी तर आणलेलं 2 वेळा झालं, म्हणून ते आणले मीने. त्याचं झालं ते काम. तर आता माझं काम करायला लागले. हे बघा, हे सगळं पुसून घ्यायला लागले. सकाळी मांडणी पुसून घेतली आणि मगच ते आता हे पुसून घेतले. असं आहे ना, दर शनिवारी माझं काम असतं, पूर्ण अख्ख्या दर शनिवारी. तर शनिवारी हॉल, किचन होतं, सॉरी, हॉल आणि बेडरूम होतं, देवघर होतं, आणि अख्खा रविवारी आहे ना माझा हा दिवस होतो, असं होतं. तर मला वेळ भेटला म्हटल्यावर लगेच मी करायला घेतलं, हे सगळं पुसून घेतलं. हे तो कडापा स्वच्छ असं पुसून घेतलं. त्याच्यानंतर हे सगळं ठेवून घेते. हे बघा, आणि डबे ठेवताना डबे पण पुसून स्वच्छ पुसून वगैरे सगळं ठेवून देते.
सगळं पुसून झालं. आता बघा चाय ठेवली. चाय आणि मी आणि कार्तिकचे पप्पा पिऊन घेतो आणि कार्तिकला दूध देते. चाय देत नाही मी. तर इथं बघा चाळून घेते आणि कार्तिकच्या पप्पाला आणि मी आम्ही दोघं चाय पितो. हे बघा कार्तिकच्या पप्पाला देते आणि हे संध्याकाळी झाले 7 वाजले. तर त्या दोघांना थंडी किती वाजायला लागले हे बघा. तर अंगावर घेऊन बसले, नका म्हटलं तरी. तर कार्तिकचे पप्पा मॅच बघतात ते आणि कार्तिकला अभ्यास करायला बसवलं आहे. थंडी तर खूप वाजायला लागली. तर त्या कार्तिकला म्हटली ते सगळं काढून ठेवू, नाही मला थंडी वाजते. तर घडी मारलेली ना ती मोडून अंगावर घेतली आहे बघा. असलाय तर आता राहू दे, आता काय करायचं आहे. त्याला अभ्यास कर म्हटली, तेव्हा अभ्यास करायला लागले. तर त्याचा रोज संध्याकाळी मी अभ्यास घेते त्याचा. तर मी काय कधीतरी असे तुमच्यावर शेअर करते. स्वयंपाक करता करताना त्याचा पण अभ्यास घेते. त्याला म्हणते अभ्यास करायला कंटिन्यू बस. त्याचा अभ्यास करून झाला की त्याच्याकडून ना इंग्लिशमध्ये पाढेपाठ करून घेते आणि बाराखडी पाठ करून घेते. रविवारचा अख्खा दिवस असला की त्याला बाराखडी पाठ करून घेते. कारण की इंग्लिश पण यायला महत्त्व पाहिजे आणि मराठी पण खूप यायचं गरज आहे. म्हणून बाराखडी मराठीमध्ये पण करून घेते, इंग्लिशमध्ये पण करून घेते आणि पाढे पण पाठ करून घेते त्याच्याकडून. तर त्याला तेच म्हटले बघा, त्याचं अक्षर मला त्याचं अक्षरच खूप आवडतं. तर म्हणून तुमच्याकडे स्पेशली तुम्हाला दाखवते. त्याचं अक्षर बघा, अक्षर खूप छान त्याचं चांगलं आहे इंग्लिशमध्ये. मराठीत पण आहे पण इंग्लिशमध्ये तर खूप सुंदर आहे त्याचं अक्षर बघा. त्याची कर्सू लेटरमध्ये लिहितो तो. हे बघा त्याचं कर्सू लेटर आहे बघा त्याचे आणि खूप सुंदर काढतोय. म्हणून तुमच्यावर पण शेअर केलं. त्याचं अक्षर बघा कसं आहे त्याचं आणि कितीला तिसरीला आहे तो. आणि स्लोली लिहिते, फास्टमध्ये पण लिहितो आणि स्लोलीमध्ये लिहिते. मेन म्हणजे अक्षर महत्त्वाचं आहे. खूप सुंदर काढतो तो. शाळेतून आला ना की त्याला खाऊ घालते आणि पहिले झोपवते. झोपून झाल्यानंतर 5-10 मिनटं त्याला खेळायला देते. फ्रेश करते त्याला. त्याच्यानंतर मग त्याचा अभ्यास घेते. असं मी डेलीचं करते. झोपून उठलं की कोणचे पण पोरं ना फ्रेश असतात. मग अभ्यास करायला त्यांचा मूड येतो. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.